संभाजीराजे मवियाकडून लोकसभेच्या मैदानात। राजे मवियाची अट मान्य करणार। 2009च्या पराभवाचा वचपा काढणार। मवियानं महायुतीला टक्कर देण्यासाठी एक जागा प्रतिष्ठेची केली आहे। यासाठी नवे मित्र जोडण्याचा जोरदार प्रयत्नही सुरू झालाय। प्रकाश आंबेडकरांचा मवियात समावेश केल्यानंतर मवियानं आता त्यांचा मोर्चा संभाजीराजे छत्रपतींकडे वळवलाय। संभाजीराजेही लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं समजतंय। त्यामुळेच की काय मवियानं देखील संभाजीराजेंना उमेदवारी ऑफर केली आहे। मात्र मवियातल्या कोणत्या तरी घटक पक्षाच्या चिन्हावर संभाजीराजेंनी लढावं असा आग्रह दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांनी धरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काँग्रेस नेत्यांनी आपल्याशी संपर्क केल्याची कबुलीही संभाजीराजेंनी यापूर्वीच दिली आहे। महाविकास आघाडीमधले काँग्रेसचे लोक माझ्या चर्चेत आहेत, म्हणजे स्वराज्याशी चर्चेत आहेत। असं असलं तरी अद्याप संभाजीराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही। त्यामुळेच मविया संभाजीराजेंचं मन वळवण्याच्या प्रयत्नात आहे। संभाजीराजे सोबत आले तर कोल्हापूरचं मैदान मारणं अधिक सोपं होईल असा विश्वास मवियाला वाटतो। संभाजीराजे महाविकास आघाडीत आले तर महाविकास आघाडीला फायदाच होणार आहे असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे। परंतु काँग्रेससोबत हातात हात घालून सोबत जाण्याच्या ऐवजी स्वतंत्र अस्तित्व ठेवूनच चर्चा करण्याची मानसिकता संभाजीराजेंची दिसून येते। तर दुसरीकडे संभाजीराजेंची 2009च्या लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाची जखम अजूनही भळभळतीये। त्या पराभवाचा वचपा काढण्याचा निर्धार त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवलाय। त्यामुळे यावेळी ते मैदानात उतरण्याची शक्यता आहे। किती जागा लढवायचं काही ठरलेलं नाहीये, पण मुख्य प्रवाहात हे स्वराज्य राहणार हा माझा शब्द आहे। जुन्या जखमा 2009च्या जुन्या ज्या जखमा झाल्यात, मी वार म्हणणार नाही, आमच्यावर वार कोण करू शकत नाही, पण ज्या जुन्या जखमा आहेत त्या काही अजून पुसलेल्या नाही आहेत। ते निश्चित मी लक्षात ठेवलेले आहेत आणि वेळ प्रसंगी ते तुम्हाला दिसून येतील। असं असलं तरी विजयाची पताका स्वराज्याच्या झेंड्याखाली फडकवायचा की महाविकास आघाडीतील घटकपक्षाच्या झेंड्याखाली, याचा निर्णय अजूनही संभाजीराजे यांनी जाहीर केलेला नाही। स्वराज्य पक्षाचा झेंडा असताना दुसऱ्याचा झेंडा हातात घेतला तर कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं आव्हान संभाजीराजे यांच्या पुढे असणार आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष संभाजीराजे यांच्या भूमिकेकडे लागून राहिलं आहे। दिल्लीहून रामराज्यसह प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर।